सोलापूरचा विकास आराखडा जो तयार करण्यात आला 20 वर्षासाठी शहराचा विकास आराखडा तयार करण्यात येत असतो. हा विकास आराखडा तयार करत असताना याच्यात कुठल्याही पद्धतीचे टेक्निकल किंवा खऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा कुठलाही विचार या आराखड्यात करताना दिसला गेला जात नाही. सर्वात महत्त्वाचं की हा आराखडा लोकसंख्येच्या आधारावर आणि तुमच्या क्षेत्रफळाच्या आधारावर आधारित असतो. तर इथं लोकसंख्येचं तुम्ही गणित धरत असताना जो आराखडा तयार केला की 2038ची लोकसंख्या साधारणपणे 13.5 लाख धरली. आत्ता शहराचं मतदान 9,13,000पर्यंत आहे. म्हणजे साधारणपणे आत्ताची लोकसंख्या ही आपली 13 लाखापर्यंत आहे आणि तुम्ही 2038ची लोकसंख्या जर 13.5 लाख धरत असाल तर ही पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास आपण नीट केलेला नाही आणि सर्व जे आरक्षण आहेत या आरक्षणात कुठलाही बदल नाही, कुठलंही नाविन्य नाही. जी आरक्षणं आहेत तीच आरक्षणं फक्त वेगवेगळ्या भागांवर टाकलीत, वेगवेगळ्या गटांवर टाकलेली आहेत. पण याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा माझा स्पष्टपणे आरोप आहे. कारण ज्या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं त्या कंपनीने ज्या पद्धतीने काम केलं आहे, आता तुम्ही जर बघितलं तर या जो आपल्याला DP रिपोर्ट दिला आहे, यांनी ड्राफ्ट तयार करून दिला आहे. ह्या ड्राफ्टमध्ये जर बघितलं तर यामध्ये द टाउन हॅज मेनी हेरिटेज स्ट्रक्चर्स लाईक अजिंक्य फोर्ट, डिस्ट्रिक्ट जेल, जलमंदिर, राजवाडा, 4 भिंती, बदामी वेल. हे सगळं कुठलंही ह्या सोलापूर शहरात मी ज्यावेळेसपासून माझा जन्म झाला आहे त्यावेळेसपासून तर मी हे ऐकलं नाही. अजिंक्य फोर्ट आपल्या शहरात नाही असं मला वाटतं आहे, तो साताऱ्यात आहे. जलमंदिर आपल्या इथं नाही. ही सगळं म्हणजे कुठल्या तरी DPचं आहे असं कॉपी पेस्ट केलं आहे. हा जो DP प्लॅन तयार केला आहे हा कॉपी पेस्ट DP प्लॅन आहे. ह्याच्या शहराचा कुठलाही विचार केला नाही. ह्याच्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या निदर्शनाला आल्या आहेत त्या आम्ही समोर ठेवतो आहे. तुम्ही किल्ला 16व्या शतकातला म्हणताय, 16व्या का 13व्यातला हा वादाचा विषय नाही, पण तुम्ही माहिती न घेता हा DP तयार केला हे याच्यातनं स्पष्ट होत आहे. जलमंदिर, बदामी वेल हे सगळं सातारा शहरातलं आहे. ह्या DP प्लॅनमध्ये कसं आलं हे निश्चितपणाने तुम्ही तिथलं कॉपी पेस्ट करून इथं केलं.